3 वर्षाची चिमुरडी ती. नुकताच बर्थडे झाला होता. तिला माहित नव्हतं की आपला बर्थडे झाल्यानंतर आपलं काय होणार आहे. एका बापाने स्वतःच्या 3 वर्षाच्या मुलीला दिला फास. एवढा निष्ठुर बाप कसा? या सगळ्या पाठीमागचं कारण काय? बापाचं मुलीवरती जास्तच प्रेम होतं तर तिला फास का लावायचा? या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत. बीड जिल्ह्यातील भाटसावंगी गाव. मंगळवारी 9 सप्टेंबरला दुपारी गावामध्ये धक्काच बसला आणि गावामध्ये एक बातमी वाऱ्यासारखी पसरली. इमामपूर शिवारात एक मृतदेह सापडला होता, तो पण झाडाला लटकलेल्या अवस्थेत. भाटसावंगी गावातील जयराम बोरवडे याचा हा मृतदेह होता. जयराम हा शेती करायचा. जयरामकडे 2 एकर शेती होती. त्याची पत्नी प्रीती ही त्याला शेतीच्या कामामध्ये मदत करत असत. दोघ जण काबाड कष्ट करायचे, शेतामध्ये राबायचे आणि कुटुंब चालवायचे. त्यांना एक 3 वर्षाची छोटी मुलगी होती, अक्षरा. तिला मोठं करायचं, तिला शाळेत शिकवायचं आणि तिला चांगलं आयुष्य द्यायचं असं दोघा पती पत्नींचं ठरलं होतं. पण अचानक जयरामचा मृतदेह सापडला. त्यानं स्वतःला संपवलं होतं. जयरामने स्वतःला का संपवलं हा प्रश्न सगळ्यांसमोर पडला होता. त्याच्यावरती एका बँकेचं 1 लाख रुपये कर्ज होतं. कदाचित कर्जपोटी त्याने हे पाऊल उचललं का अशी शंका सगळ्यांना येत होती. तसेच जयरामने वर्षभरापूर्वी एक पिकअप घेतलं होतं, कारण शेतीच्या व्यवसायातून चांगला नफा मिळत नव्हता. त्यामुळे त्याने जोड व्यवसाय म्हणून पिकअप घेतलं होतं. पिकअपचे हप्ते पण जायना आणि पिकअप कडून काही इन्कम पण जास्त येईना आणि शेतीमध्ये पण पोट भागना. त्यामुळे जयराम सतत टेन्शन मध्ये असायचा. पिकअपचे हप्ते वेळेवरती जात नसल्यामुळे फायनान्स कंपनीने ते पिकअप घेऊन गेले होते. जयरामने कर्जाचा झालेला बोज त्याच्यामुळे हे पाऊल उचललं का अशी सर्वत्र चर्चा सुरू होती. जयराम 9 सप्टेंबरला सकाळी त्याची मुलगी आणि तो एका बाईकवरून निघाले होते. पण संध्याकाळच्या वेळेला फक्त जयरामचाच मृतदेह सापडला, पण त्याची मुलगी अक्षरा ही गायब होती. पोलीस जयरामच्या मृतदेहाजवळ ती पोहोचले होते, पण अक्षरा गायब असल्यामुळे तिकडे सगळ्यांनी शोधाशोध सुरू केली. पोलिसांनी अक्षराला शोधलं, पण अक्षरा जवळपास कुठे सुद्धा दिसून आली नाही. जयराम जाण्याचे जेवढं दुःख होतं त्याच्यापेक्षा जास्त दुःख हे अक्षरा गायब झाल्याचं दिसून येत होतं. 3 वर्षाची अक्षरा कुठे गायब झाली असेल हा सगळ्यांना प्रश्न पडला होता. जयराम दारू पिलेला असल्यामुळे त्याला फूस लावून मुलीला अक्षराला कोणीतरी घेऊन गेला असेल असा संशय पत्नी प्रीतीचा होता. अक्षरा सापडत नसल्यामुळे सगळे गावकरी गोळा झाले आणि त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जर अक्षरा कोणाला दिसली तर लगेचच संपर्क करा असे मेसेजेस ते त्यांच्या इंस्टाग्राम फेसबुकवरून पाठवत होते. 10 सप्टेंबरला संध्याकाळच्या सुमारास रामगड जवळ काही लोकांना एक मोटरसायकल आड जागी दिसली. लोकांनी गाडीची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवली. पोलीस तिथे हजर झाले. गाडीच्या नंबरवरून त्यांनी गाडीची डिटेल्स काढली तर ती गाडी जयरामचीच होती. गाडीच्या शेजारीच कुठेतरी अक्षरा पण असेल, त्यामुळे गाडीच्या आसपास सुद्धा पोलिसांनी तसेच गावकऱ्यांनी शोधाशोध केली, पण कुठेही अक्षरा दिसली नाही. शेवटी उजडला 11 सप्टेंबरचा दिवस. सकाळी रामगडच्या परिसरात मॉर्निंग वॉकसाठी काही तरुण निघाले होते. त्यांना रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावरती एका चिमुरडीचा मृतदेह अडकलेल्या अवस्थेत दिसला. तरुणांनी लगेचच ही बातमी बीड ग्रामीण पोलिसांना दिली. जयराम बोरवडे या माणसाने स्वतःला संपवून घेतलं आहे आणि त्याची मुलगी अक्षरा ही गायब आहे हे पोलिसांना आधीच माहित होतं. त्यामुळे पोलीस लगेचच घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला, त्याचं पोस्टमॉर्टम केलं. त्यानंतर तो मृतदेह त्यांनी कुटुंबाच्या स्वाधीन केला. 9 सप्टेंबरला सकाळी नेमकं काय झालं होतं त्याचं उत्तर अक्षराच्या आईने दिलेल्या तक्रारीमधून. 8 सप्टेंबर रोजी प्रीती म्हणजे जयरामची बायको हिला जयरामने औरंगपूर इथे तिच्या आईकडे आणून सोडलं होतं. सोबत अक्षरा सुद्धा होती. जयराम त्या दोघींना माहेरी सोडून लगेचच भटसावंगीला निघून गेला. तो दुसऱ्या दिवशी 9 सप्टेंबरला 8च्या सुमारास पुन्हा औरंगपूरला सासरवाडीला आला. त्यावेळी जयराम दारूच्या नशेत होता. त्याच्यावरून नवरा बायकोमध्ये खूप जोराचे भांडण झाले. त्यानंतर त्याने अंगणात खेळत असलेल्या अक्षराला परत आणून सोडतो म्हणून घेऊन गेला. त्यानंतर बराच वेळ जयराम आणि त्याची मुलगी अक्षरा सोबत गेले होते. ते घरी परत लवकर आलेच नाहीत. पोलिसांच्या तपासात समोर आलं की 9 सप्टेंबर रोजी सकाळी 8च्या सुमारास
जयराम अक्षराला घेऊन निघाला. त्याने एका हॉटेलमध्ये अक्षराला चहा पाजला. तिथून उमरी मलगाव फाट्यावरून तो रामगडला गेला. तिथं त्यानं अक्षराला गळफास दिला आणि स्वतःलाही संपवण्याचा निर्णय त्याने त्या ठिकाणी घेतला. पण जेव्हा फास लावला असता त्याचे पाय जमिनीला टेकत होते, त्यामुळे त्याला फास बसत नव्हता. तो तिथून निघून पुढे गेला. जयराम इमामपूरच्या दिशेने जात असताना त्याच्या गाडीमधील तेल संपलं आणि त्याने ती गाडी त्याच ठिकाणी सोडली. गाडीपासून तो पुढे चालत गेला आणि एका सुनसान जागेवरती मोठं झाड पाहून त्याने स्वतःलाही फास लावून घेतला आणि स्वतःचे आयुष्य संपवून टाकलं. त्याने हे सगळं कृत्य दारू पिण्याच्या व्यसनातून केलं की नवरा बायकोमध्ये झालेल्या टोकापर्यंतच्या जाणाऱ्या भांडणापासून केलं. आपण गेल्यानंतर आपल्या मुलीचं काय होणार या विचाराने जयरामने आपल्या पोटच्या मुलीला म्हणजेच अक्षरालाही संपवलं असेल असा अंदाज आहे. पण मुलीची काळजी की बायकोवरचा राग नेमकं काय कारण आहे या प्रश्नाचं उत्तर मात्र कधीच मिळणार नाही.